हॅलो डिअर स्टुडंट, लहान मुलांना असं शिकवा इंग्रजी या सिरीज मध्ये 6व्या दिवशी आपण शिकणार आहोत 6वा स्वर. ऐकूनच गंमत वाटते ना? सो माहिती आहे तुम्हाला हा कोणता आहे 6वा स्वर आणि या स्वरांची अधिक माहिती, भरपूर माहिती जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. चला तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी ज्यांना या स्वराची अजिबात माहिती नाहीये. सो स्टुडंट, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण आपली एबीसीडी जी आहे त्याच्यामध्ये एकूण 26 लेटर्स आहेत. कोणते कोणते? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के झेड पर्यंत तुम्हाला माहिती आहे ना? सो याच्यापैकी 5 जे शब्द आहेत जसे की ए ई आय ओ यू हे आहेत स्वर, याला आपण वाउल म्हणतो. ओके, वाउल म्हणजेच मराठीत स्वर. तर हे 5 स्वर तर सगळ्यांना माहिती आहेत. आता हे 5 स्वर सोडून दिले तर बाकीचे सगळे काय असतात? एबीसीडी मधले लेटर्स. हे 5 सोडून त्या शब्दांना आपण कॉन्सोनंट म्हणतो. आता हे झाले कॉन्सोनंट आणि स्वर. आता 5 स्वर तर माहिती आहेत बाबा, मग हा मॅडमने 6वा स्वर कोणता आणला आणि या 6व्या स्वराची पूर्ण माहिती जर करून घेतली तर इंग्रजी वाचन आणि इंग्रजीतले स्पेलिंग बनवणं हे अत्यंत सोपं होतं मित्रांनो. सो त्यासाठी आपण माहिती जाणून घेऊया. तर बघा, आता तुम्हाला 5 स्वर कळाले, तर पहा 6वा स्वर कोणता आहे. ओके, त्यापूर्वी आपण काही शब्द पाहूया. ओके, सो सी हिअर. सपोज तुम्हाला हा शब्द तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना? वाय ओ यू. सो हा शब्द माहितीच आहे. हा शब्द माहिती आहे का बरं? यस, ऑफकोर्स आहे ना? हा पण शब्द तुमच्या परिचयाचा आहे. तशाच प्रकारे सपोज हा शब्द आहे, हा पण शब्द तुम्हाला माहितीच असणार आहे. हे सगळे शब्द तुमच्या परिचयाचे आहेत. बघा, येलो, यस किंवा या आहे ना, हे सगळे शब्द जे आहेत ते तुमच्या परिचयाचे आहेत. मग या शब्दांची सुरुवात जी आहे ती कोणत्या लेटरने बरं होते? इथे तुम्हाला या प्रत्येकाच्या शब्दाच्या सुरुवातीला य हा शब्द दिसेल. ओके, सो हा य जो की यू ने सुरुवात होते म्हणजे हा य आलेला आहे. इयर ने सुरुवात होते परंतु तरी पण हा जो आहे तो इथे वॉवल म्हणून आलेला नाहीये, तर तो इथे कॉन्सोनंट म्हणून आलेला आहे. इथला वाय, इथला वाय, इथला वाय हे सगळे वाय जे आहेत ते इथे कॉन्सोनंट म्हणून आलेले आहे. ओके, सो कॉन्सोनंट तुम्हाला माहिती आहे कारण आपण वाय लेटर कशात घेतला? आपण पाहिलं फक्त हे 5 स्वर आहेत है ना, आणि त्याबरोबर आपण वाय हा कशात घेतला होता? कॉन्सोनंट मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, वाय हा शब्द कॉन्सोनंट आहेच, परंतु त्याचबरोबर जो तुम्हाला 6वा स्वराचा प्रश्न पडलाय ना, तर तो 6वा स्वर आहे वाय, लेटर वाय. सो आता ह्याला तुम्ही म्हणाल मग मॅम असं कसं? 6वा स्वर आहे का मग तो का व्यंजनही म्हणताय तुम्ही? मग तो स्वर आहे का व्यंजन आहे? बघा, हा तुमचा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचं उत्तर की खरंच वाय हा स्वर आहे का तो व्यंजन आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त करून बघा, त्याला की नाही काय म्हणतो आपण? प्रोफेशनली म्हणू शकता तुम्ही. व्यावसायिक दृष्ट्या वाय हा कॉन्सोनंट म्हणून वापरला जातो. म्हणजे आपण जेव्हा विचारतो ना की किती स्वर आहेत, किती वॉवल आहेत, तेव्हा आपण 5 स्वर सांगतो आणि बाकीचे राहिलेले 21 जे आहेत ते आपण व्यंजन सांगतो, बरोबर? म्हणजेच वाय आपण व्यंजन मध्ये कॉन्सोनंट म्हणून आपण गृहीत धरतो, आहे की नाही? सो बरोबर आहे तुमचं म्हणणं की वाय जो आहे, लेटर वाय हा कॉन्सोनंट आहे. ओके, सो ऑफिशियली म्हणा, लीगली म्हणा, इंग्रजी भाषेच्या दृष्टिकोनातून म्हणा, वाय हा कॉन्सोनंट म्हणून गृहीत धरला जातो. परंतु इंग्रजीमध्ये वाय हा लेटर हा कॉन्सोनंट म्हणून तर उपयोगात आणलाच जातो, परंतु तो स्वर म्हणून सुद्धा उपयोगात आणला जातो. आता कसा आणि केव्हा? तर ते आपण पाहूया की वायला आपण स्वर केव्हा म्हणायचं आणि मग शेवटी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल की खरंच वाय हा कॉन्सोनंट आहे का तो स्वर आहे. ओके, सो बघा, आता बघा काही असे शब्द आहेत ना, सो हे तर तुम्हाला कळालं की हे सगळे कसे आहेत? वाय ॲज अ कॉन्सोनंट आहेत. म्हणजे बघा, वाय जर सुरुवातीला आला
जास्त करून शब्दांमध्ये जर तो सुरुवातीला आलेला असेल तर तो कॉन्सोनंट म्हणून काम करतो, जिथे की त्याचा उच्चार य असा होतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. तो कॉन्सोनंट मधून येतो केव्हा, जेव्हा तो सुरुवातीला असतो. एक ठोकताळा लक्षात ठेवायचा आहे, प्रत्येक शब्दाला अपवाद असतात इंग्रजीमध्ये, हे पण तेवढंच खरं आहे. सो आता बघा की हा 6वा स्वर म्हणून कसा येतो आणि कुठे कुठे तो येतो हे आपण बघूया. बघा आता मोस्टली काय माहिती का, तुम्हाला माहिती आहे कुठलाही शब्द जेव्हा तयार होतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये स्वर असतोच है ना. बिना स्वराचा कोणताच शब्द तयार होतच नाही. होतो का, तुम्हाला माहिती असेल की आपण जेव्हा एखादा शब्द वाचतो तेव्हा त्या म्हणजे त्या शब्दामध्ये स्वर असावाच लागतो. बिना स्वराचं वाचन आपल्याला जमतच नाही बरं का. परंतु असे काही इंग्रजीमध्ये शब्द आहेत, नीट लक्षपूर्वक ऐका, असे काही इंग्रजीमध्ये शब्द आहेत की ज्याच्यामध्ये ए ई आय ओ यू हे ना नसतातच मुळी. बघा आता असे कोणते शब्द आहेत की ज्याच्यामध्ये हे स्वर नाहीत. आता तुम्ही म्हणाल मॅम स्वर नसेल तर मग ते शब्द कसे तयार होतील, कारण स्वराशिवाय शब्दच तयार होत नाही ना, बरोबर आहे की नाही. कारण आपण स्वराशिवाय वाचू शकतच नसतो, स्वराशिवाय शब्द तयार होत नसतात. मग काहीतरी वेगळा पॉइंट असेल त्याच्यामध्ये, मग तो कोणता असतो तो बघा. बघा आता इथं काही हे शब्द मी तुम्हाला सांगते आहे. सी हिअर, बघा सपोज क्राय आहे, माय आहे, फ्लाय, ठीक आहे. सो हे शब्दांचा थोडासा विचार करा. ओके, नेहमीच वापरण्यात येणारा आपला बाय शब्द आहे. या शब्दांचा तुम्ही थोडा विचार करून पहा की अरे बाबा याच्यामध्ये जर वाय नसले असते तर बघा बरं हे शब्द कसे बनले असते. पहा, सीआर एम एफ एल नुसतं बी. आता हे शब्द तरी तयार झाले असते का. तुम्ही म्हणाल मॅडम मग त्याच्याऐवजी हे कुठले तरी द्यायचे ना, आय द्यायचं एखाद्या वेळेस. परंतु पहा की ज्या वेळेस य हा साऊंड येतो किंवा ई हा आवाज येतो, ई बघा वाय साठी ई हा आवाज जेव्हा येतो तेव्हा तो शेवटी जर येत असेल तर त्या ठिकाणी आय लिहिता येत नाही. इंग्रजीचे जे नियम आहेत तज्ञांनी मांडलेले त्याच्यामध्ये शेवटी आय लिहिल्या जात नाही. तर शेवटी आय न लिहिता मग तिथं वाय वापरल्या जातो ई साऊंड साठी. बघा आपण जर पाहिलं की ई साऊंड आय जो आहे तो आपण ई साऊंड साठी वापरतो, राईट. सो इथे क्राय, माय, फ्लाय, बाय, ई, आई, आई, आई असा आवाज येतो किंवा य आवाज येतो. ओके, सो याच्यासाठी आपण आय पण वापरू शकतो ना. तर इंग्रजीमध्ये असं आहे की आय वापरता येत नाही. कारण आय केव्हा वापरता येतो, दोन स्वरांच्या मध्ये तो वापरला जातो, पण वाय जनरली शेवटी वापरल्या जातच नाही. मग त्यावेळेस जेव्हा ई आवाज येतो तेव्हा काय केलं, मग त्याच्या ऐवजी आयच्या ऐवजी वाय हा शब्द वापरला. आणि म्हणून वाय हा शब्द बघा म्हणजे कुठे येतोय, नियम लक्षात घ्या, जिथे दुसरा कोणताच स्वर नाहीये, ए ई आय ओ यू या पाच पैकी कोणताच स्वर नाहीये, असे जेव्हा शब्द असतात की जिथे दुसरा स्वर नसतो, जिथे दुसरा स्वर नसतो तिथे शेवटी ई उच्चार आल्यास ई च्या ऐवजी किंवा आईच्या ऐवजी वाय लेटर वापरल्या जातं. ओके, छोटे छोटे शब्द आहेत हे लक्षात घ्या. छोट्या शब्दांचा हा नियम आहे की शेवटी जर ई आवाज येत असेल किंवा य आवाज येत असेल आणि तिथे कुठलाही स्वर नसेल त्यावेळेस वाय शब्द वापरला जातो. आणि मग इथे वायचा आवाज ईच होतो, त्यामुळे याला सुद्धा स्वर बनल्या जातो. त्यामुळे वाय जो आहे तो कॉन्सोनंट आणि स्वर ह्या दोन्हीही पद्धतीनं काम करतो. आपल्याला हे दोन्ही माहिती पाहिजे. आणि कसं आणि कुठे कुठे याचे नियम जर लक्षात आले तर ते वाचायला पण सोपं जातं. याला तुम्हाला वाचायला सोपं जातं, क्राय, माय, फ्लाय, बाय है ना. आणि जेव्हा मी तुम्हाला उच्चारासहित ते लिहायला सांगते तेव्हा त्याचे स्पेलिंग लिहिताना क्राय म्हणलं की विद्यार्थी CR आय लिहितात. सो त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की आय शेवटी येत नाही, मग आयच्या ऐवजी काय वापरायचं, लेटर वाय वापरायचं. ओके, सो आता बघा तुम्ही म्हणाल मॅम एवढा एकच नियम आहे का, तर नाही, अजूनही याचे नियम आहेत, ते आपण वन बाय वन बघूया. आता बघा काही काही शब्द कसे असतात माहितीये का, की मोठे शब्द असतात थोडेसे आणि या शब्दांचा उच्चार आहे ना दोन भागांमध्ये होतो. बघा आता दुसरा नियम, हा मी पहिला नियम सांगितला तुम्हाला, हा दुसरा नियम. जर एखाद्या शब्दाचा उच्चार जर दोन भागात उच्चार होत असेल,
दोन भागात उच्चार. आता हे थोडंसं समजायला अवघड जाईल तुम्हाला की दोन भागात उच्चार काय भानगड आहे ना. दोन भागात उच्चार किंवा डबल लेटर आल्यानंतर जर ई साऊंड येत असेल, डबल लेटर आल्याच्या नंतर ई साऊंड येत असेल तर त्यावेळेस आपण आय लेटर न लिहिता वाय लेटर लिहितो आणि तो तिथे स्वर असतो. ओके, सो नीट काळजीपूर्वक ऐका. समजला नाही पॉइंट माझा तर व्हिडिओ पॉज करा आणि पुन्हा ऐका. पण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर इंग्रजी वाचायचं असेल, स्पेलिंग मध्ये तुम्हाला एकही चूक करायची नसेल तर तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, सो दोन भागात उच्चार बघा कशा पद्धतीनं. सपोज हा शब्द आहे, हा शब्द माहिती तुम्हाला LOUD. ओके, लाऊड. आता ह्याला जर मी लाऊडली केलं तर याचा उच्चार दोन भागात झाला. लाऊड हा एक उच्चार झाला आणि ली हा एक उच्चार झाला. कारण लाऊड वेगळा शब्द आहे, त्याला मी ली लावलं मग तो आणखी एक नवीन शब्द तयार झाला लाऊडली. पण मग याचा उच्चार आपण दोन भागात करतो. तर अशा वेळेस जेव्हा आपण एखाद्या शब्दाचा उच्चार हा दोन भागामध्ये करतो, ठीक आहे, दोन भागामध्ये करतो, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की शब्दाच्या शेवटी जे आहे ते आपल्याला वाय लेटर लिहावं लागतं. तशाच पद्धतीनं बघा डबल लेटर जर आलेलं असेल, बघा डबल कॉन्सोनंट आणि डबल कॉन्सोनंटच्या नंतर ई साऊंड येत असेल, डबल कॉन्सोनंटच्या नंतर ई साऊंड येत असेल तर त्यावेळेस सुद्धा आय न लिहिता वाय लिहितात. एक सर्वसाधारण जनरल नियम लक्षात ठेवा की वाय हा लेटर ना जर शेवटी ई आवाज येत असेल, शब्दाच्या शेवटी ई आवाज येत असेल तर त्या ठिकाणी वाय लेटर लिहिलं जातं आणि तेव्हा तो वाय हा स्वर असतो. ओके, तर इथे स्वरही म्हणण्यापेक्षा याला म्हणतात सेमी वॉवल. सेमी वॉवल का म्हटलं जातं कारण तो अर्धस्वर म्हणून काम करतो. तो पूर्ण असला असता तर ह्या 5 स्वरांमध्ये त्याची गणना झाली असती, त्याची मोजणी झाली असती, पण त्याची काउंटिंग तिथे केली जात नाही कारण तो अर्धा आहे, तो कॉन्सोनंट सुद्धा आहे आणि तो वॉवल सुद्धा आहे. तर बघा अशा प्रकारचा शब्द असेल किंवा बघा आता डबल लेटर वाले शब्द तुम्हाला माहिती आहे. सपोज फनी शब्द असेल, ठीक आहे, फनी, बडी. ओके, मित्रांसाठी विशेषतः हा शब्द वापरला जातो आहे ना. बडी शब्द असेल सपोज तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते आपण वापरतो. तशाच प्रकारे बघा पावसाळ्यामध्ये आपण हा शब्द बऱ्याच वेळेस वापरतो, मडी. सो तुमच्या हे लक्षात येईल की डबल लेटरच्या नंतर जरी आपल्याला हा उच्चार जर आलेला असेल ई साऊंड, आता इथे बघा मडी, डी 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 म्हणजे हा वेलांटीचा उच्चार आला आहे ना. सो ई चा उच्चार आला इथे, ई चा उच्चार, आयचा म्हणण्यापेक्षा आपण इथे ई चा लिहूया. ओके, ई चा उच्चार आला इथे. सो अशा प्रकारे जेव्हा ई चे उच्चार येतात आणि सर्वसाधारणपणे शेवटी, पण हे नियम पक्के माहित पाहिजेत कारण एखाद्या वेळेस हॅपीचं स्पेलिंग लिहित आहे, मडीचं लिहित आहे, कन्फ्यूज होतं, MUDY लिहू का. सो तुम्हाला आठवायला पाहिजे रूल की अरे शेवटी वाय यायला ना मग इथं डबल डी येणार ह्याच्या आधी, कारण वाय म्हणजे ई आवाज जर वायचा येत असेल शेवटी तर त्याच्या आधीचं लेटर हे दोनदा यायला पाहिजे. ओके, सो तशाच प्रकारे फनी आहे. विशेषतः बघा बेली हा सिंगल म्हणजे एकाच भागामध्ये उच्चार करणारा शब्द आहे हा ऍक्च्युअली, पण तरी सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला डबल एल दिसेल तर त्याच्यानंतर तुम्हाला वाय हा याचा साऊंड आलेला तुम्हाला दिसतो. ओके, सो कित्येक वेळेस तर असे काही शब्द आहेत बघा. आता याच्या व्यतिरिक्त असेही काही शब्द आहेत की ज्या शब्दाचा उच्चार दोन भागात होत नाही पण थोडे मोठे शब्द आहेत. मी इथं तुम्हाला सांगितलं लहान लहान शब्दामध्ये इथं कोणताच स्वर नाहीये इथं, तेव्हा ते येतात. पण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला कुठला ना कुठला तरी स्वर दिसेल. लाऊडली मध्ये हा यू आहे, ओ आहे, हॅपी मध्ये ए आहे, फनी मध्ये यू पण आहे, बडी मध्ये यू आहे, मडी मध्ये यू आहे, इथे पण ई आहे. म्हणजे इथे कोणते ना कोणते तरी वेगळे स्वर आहेत. पण इथे मात्र बघा CR आहे, इथे वाय एकच स्वर आहे, दुसरा स्वर नाही. तर मग बिना स्वराचा शब्द बनवूच शकत नाही ना. सो त्यासाठी इथं वाय हा स्वर म्हणून वापरलेला आहे कारण आय ने तो शब्द वीक होतो असं इंग्रज मानत होते. सो म्हणून शेवटी आय न लिहिता तिथे वाय लेटर लिहिला जातो. सो बघा हे शब्द तुम्हाला लक्षात आले असतील. आता मी तुम्हाला काही शब्द असे सांगत होते बघा की ज्याचा उच्चार खरं तर एकाच भागात होतो. जसं की फॉर एक्झाम्पल बॉडी असेल, राईट, हा एकाच भागात उच्चार होतो, एकाच भागात, पण तरी सुद्धा याच्या शेवटी
एकाच भागात उच्चार असूनही. बघा पुन्हा पुन्हा नीट लक्षात घ्या. मी याचे सर्व शब्द तुम्हाला देण्याचा प्रयत्न जरूर करेन. त्यासाठी तुम्हाला आमचा ग्रुप जॉईन करावा लागेल. एकाच भागात उच्चार होतो पण शेवटी ई चा उच्चार येतो. सो शेवटी ई चा उच्चार येत असेल तर तुम्हाला लेटर वाय लिहावं लागतं. आयच्या ऐवजी लेटर वाय. आता बॉडी, मी जर लहान मुलांना म्हटलं बॉडीचं स्पेलिंग लिहा, माहित नसणारे मुलं खूप असतात. सर त्यांना जर मी उच्चाराचे नियम शिकवले जसे आपण अगोदर शिकवले पहिल्या 5 दिवसांमध्ये, तर ते मग काय लिहितात BODI बॉडी. BODI बॉडी. मॅडमने शिकवलेलं असतं. वेलांटी आली की आय लिहा बॉडी. मग ते काय लिहितात, त्या बॉडीचं असं लिहितात स्पेलिंग BODI. मग ते म्हणतात कुठं चुकलं, वेलांटी दिली ना मी बॉडी, डी साठी वेलांटी, डी ला वेलांटी आली मग वेलांटीसाठी मी आय लिहिला जसा मी इथं शिकवलेला आहे ना. आणि हे आपण शिकतो आहोत. सो सगळे भाग जे आहेत त्याचा अभ्यास नक्की करायचा आहे तुम्ही. ठीक आहे. सो त्याच्यानंतर बघा हा एक शब्द आहे याच उच्चाराच्या नियमानुसार लॉफ्टी. ओके. तशाच प्रकारे याचे शब्द आहेत बघा अजून पॉलिसी. राईट. पॉलिसी, चॅरिटी, चॅरिटी. ओके. सो याच मेथडनी भरपूर सारे शब्द जे आहेत ते आपल्या परिचयातला आणखी एक शब्द म्हणजे स्टडी आहे ना. शेवटी आपल्याला इथे वाय हा शब्द आलेला दिसतो. चेरी माहिती सर्वांना, कॅन्डी खाता तुम्ही है ना, कॅन्डी, चेरी. ओके. हे जे शब्द आहेत हे एका भागात उच्चार होणारे आहेत. पण आता चेरी मध्ये डबल आर चा सुद्धा नियम आहे जसा इथे डबलचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ई चा उच्चार आलेला आहे. चेरी म्हणजे वेलांटीचा उच्चार आलेला आहे. सो वेलांटीचा म्हणजे ई चा उच्चार असेल तर शेवटी आपल्याला काय लिहायचं आहे लेटर वाय. आता काहींना असं वाटेल की मॅम फक्त एवढंच सांगायचं होतं की वाय शेवटी लिहा ई चा उच्चार आल्यास, पण एवढ्यावर नाही जमत कारण तो कॉन्सोनंट आहे का नाही हेही तुम्हाला समजायला हवं नाही का. आणि भरपूर सारे उदाहरणं जे आहेत ते सुद्धा आपल्याला यायला हवे. आता काही शब्द बघूया तुम्हाला जमतात का आणि त्याचे स्पेलिंग जे आहेत याच नियमानुसार लिहायचे बघा. तर बघूया आपण असे काही शब्द ज्याचे की मी मराठीमध्ये इथे उच्चार देते. सो त्यानुसार तुम्हाला लिहिता येतात का हे आपण बघूया. ओके. सो सी हिअर. हा पहिला शब्द लिहा फॅन्सी. सो तुम्हाला याचं कमेंट बॉक्स मध्ये आता बघा जे आपण डे 5 पर्यंतचे रूल्स पाहिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला हा शब्द जरूर जमायला पाहिजे आणि तो जमेल. ओके. दुसरा शब्द लिहा फॅमिली. तर फॅमिली उच्चार करतो आपण पण फॅमिली म्हणतात त्याला. सो ठीक आहे. पण तुम्ही त्याचंही स्पेलिंग मला लिहून दाखवायचं आहे. देन तुम्ही मला लिहायचं आहे कॉमेडी. कॉमेडी. आणखी एक शब्द मी तुम्हाला देते आहे आणि तो म्हणजे यम्मी आहे ना. आपण काय म्हणतो अन्न कसं आहे, पदार्थ कसा आहे यम्मी. पाणीपुरी कशी ओ यम्मी, इट्स यम्मी आहे ना. पिझ्झा कसा आहे इट्स यम्मी. सो यम्मी. सो लिहूया यम्मीचं पण स्पेलिंग. आता बघा हे जे तुम्हाला मी सर्व रूल्स सांगितले आणि या स्वरांचं एक तुम्हाला गंमत सांगितली मी की 6वा स्वर कशा पद्धतीने काम करतो हे आपल्याला माहिती नसतं. सो हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि हो आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कारण तुमचे लाईक पाहून मला खूप प्रेरणा मिळते. सो जरूर लाईक करा. यातून जर काही आमची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल आणि यासारखेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील अजून तर जरूर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि यासारखी नवनवीन माहिती या सिरीज मध्ये तुम्हाला भेटतच राहील आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात भरपूर काही शिकण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.